जय हिंद, जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो, स्वराज्य वाणीच्या पहिल्या एपिसोडसाठी आज आम्ही आलो आहे राजधानी साताऱ्यात. इथला मुलगा विक्रांत पवार हा शार्क टँकमध्ये फीचर झाला. शार्क टँक इंडिया त्याच्या इथेनॉल पॉवर्ड बाईकसाठी. तर आपण त्याला भेटून आज सगळं जाणून घेणार आहे की ही बाईक बनवताना त्याला काय काय डिफिकल्टी झाल्या आणि त्या त्यांनी कशा पार पाडल्या आणि सध्या तो बाईकवर काय काम करतो आणि त्याला काय काय ऑफर झाल्या आहेत. शार्क टँक नंतरचं आयुष्य, शार्क टँकच्या आधीचं आयुष्य, या सगळ्या गोष्टी जाणून आपण घेऊया स्वतः विक्रांत कडनं. तर प्लीज ट्यून इन. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रथमेश जाणी आणि तुमच्यासाठी खास मी आज साताऱ्याला आलो आहे एका अशा व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायला, एका अशा व्यक्तीची मुलाखत घ्यायला जो शार्क टँक इंडियामध्ये फीचर झाला त्याच्या एका युनिक बाईकसाठी, त्याच्या इन्व्हेन्शनसाठी. त्यांनी ही बाईक कशी बनवली आणि त्याचा या बाईक बनवण्याच्या मागचा प्रवास काय होता हे आपण त्याच्याकडनं आज जाणून घेणार आहे. आणि त्यामुळे आपण आता त्यालाच विचारू की विक्रांत, आम्हाला सांग की कसं ही बाईक बनवायची कल्पना तुझ्या मनामध्ये कशी आली आणि हा प्रवास सुरू कसा झाला आणि त्याआधी कसा आहेस तू हे आम्हाला पहिलं सांग. सर्वप्रथम जेव्हा शार्क टँकचा एपिसोड टेकतात झाला तर मला महाराष्ट्रामधून कसा प्रतिसाद मिळाला. तसेच आपले जे महाराष्ट्रातील लोक बाहेर देशामध्ये आहेत त्यांचे देखील मला इंस्टाग्रामला DM आले. म्हणजे त्यानंतर बऱ्याचशा कंपनींचा वापर देखील आले. ते म्हणतात की तू आमच्याबरोबर काम कर, आपण म्हणजे डेव्हलप करू, मार्केटमध्ये आणू. तर त्या पद्धतीने माझे प्रयत्न चालू आहे. आणि मग म्हणजे आता आम्हाला हे विचारायचं आहे की तू आता किती वर्षाचा? 20 वर्षाचा. 20 वर्षाच्या वयामध्ये बाईक बनवून एका इंडिया वाईड शो मध्ये जाऊन तू फीचर होऊन आला, तर तुला खूप मोठी अचिव्हमेंट आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणजे उत्सुक जाऊ शकत नाही शार्क टँक मध्ये. पहिला खूप स्ट्रिक्ट प्रोसिजर राहते, तुमच्या आयडियामध्ये तेवढी ताकद असायला पाहिजे. तर ते सिलेक्शन झाल्यानंतर त्यावेळेस तुझ्या मनामध्ये फिलिंग काय होतं, म्हणजे सिलेक्ट झाल्यानंतर कसं वाटलं तुला? असं वाटलं की आपण दुनिया जिंकली एकदम म्हणजे फतेह केली दुनिया. जास्त घरामध्ये एकदम असं नाचत होतो की आपण शार्क टँकमध्ये आपल्याला आता बोलवलं. म्हणजे त्यांची एक प्रोसिजर नसते, त्यांचे 4 ते 5 पॅटर्न प्रकार असेल तर आपल्याला पार करावं लागतं. त्यानंतर त्यांचा एक फायनल कॉल येतो. फायनल कॉल म्हणजे ती प्रोसिजर कशी असते आम्हाला थोडं त्याच्याबद्दल सांगा की शार्क टँक मध्ये सिलेक्शनची प्रोसिजर कशी वाटते? मी जेव्हा बाईक बनवत होतो त्यावेळेस शार्क टँकचा मोठा शो चालू झाला होता. त्या सीझनला मी अप्लाय केला होता, तर माझं नव्हतं झालं. दुसऱ्या सीझनला पण अप्लाय केला पण नव्हतं झालं. आणि तिसऱ्या सीझनला इच्छाच राहिली नव्हती की अप्लाय करायचं. अच्छा. मग मी असंच जेवून बेडवरती बसलो होतो, मला इंस्टाग्रामला शार्क टँकची ऍड दिसली. म्हणजे मी असं कॅज्युअलीच अप्लाय केलं, फॉर्म मी ते भरला. नंतर मला मेल आला की कॉंग्रॅच्युलेशन, बीन सिलेक्टेड फॉर नेक्स्ट फर्दर राऊंड. अच्छा. माझ्या मनात खुशी झाली, म्हणलं आपल्याला चांगलं सिलेक्शन. मला असं वाटलं की पहिला राऊंड म्हणजे सिलेक्शन झालं, पण त्यानंतर समजलं की मग त्यापुढे पण प्रोसिजर असते. त्यानंतर मग आपला ऑनलाईन इंटरव्ह्यू असतो. ऑनलाईन इंटरव्ह्यू पण राहतो. मग ऑनलाईन इंटरव्ह्यू नंतर काय प्रोसेस राहतो? त्यानंतर ते व्हेरीफाय करतात तुम्ही सांगितलं ते नक्की खरं आहे का. कॉलेजला वगैरे कोण जातो, आसपासच्या माणसांना पण विचारतात. अच्छा. त्यानंतर मग ऑडिशन असते. ऑडिशन मुंबईला असते. अच्छा. मुंबईला सगळ्यात मेन असतं ऑडिशन. ऑडिशनसाठी मग फायनल शूट असते. मग ऑडिशन मध्ये पण बाईक घेऊन गेला होता? ऑडिशन व्हेरीफाय करतात, ते स्वतः चालून बघतात. अच्छा. परत चालते का तिथे. परत ऑडिशनच्या दरम्यान शूट चाललेलं असतं. त्यानंतर मग पुढे प्रोसिजर केली जाते. त्यानंतर पण शॉर्टलिस्ट करतात कोणाचं घ्यायचं आणि कोणाचं नाही. पहिल्या 2 सीझन मध्ये नाही झालं, तिसऱ्या सीझन मध्ये झालं, जेव्हा म्हणजे पूर्ण मन लाईक चाललं गेलं होतं. पण ह्यानी आपल्याला म्हणजे एक शिकवण भेटते की जिद्द कधी सोडली नाही पाहिजे. काही गोष्टी घडत नाही त्या घडवाव्या लागतात. तूच बोलला होता शार्क टँक मध्ये, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही क्लिप पण चालवली. काही गोष्टी घडत नाहीत त्या घडवाव्या लागतात. समझा दे भाई. मतलब कुछ चीजें अपने आप नहीं घडती, वो हमको मेक इट पॉसिबल करना आप पहल करेंगे इस बात की. पुढे जाऊन खूप चांगलं वाटलं ऐकून. म्हणजे महाराष्ट्राचा 20 वर्षाचा मुलगा शार्क टँक मध्ये जाऊन पूर्ण मराठी जनतेला एक रिप्रेझेंट करतो आहे त्याच्या इनोव्हेशनने. तर म्हणजे आमच्या सगळ्यांची मान अशी उंचावलीच त्यामुळे, परंतु साताऱ्यातला, परंतु राजधानीतला, म्हणजे त्याच्यामुळे तर आणखीच चांगलं वाटलं. आता तुझी जी टेक्नॉलॉजी तू यूज केली त्या बाईकमध्ये, आता इलेक्ट्रिक बाईकचं सध्या खूप जास्त फॅड झालेलं. मुला त्यांची बाईक घेऊन येत आहे, बजाज पण करत आहे, ते इलेक्ट्रिक वे मध्ये चाललंय क्लीन फ्युएलच्या याच्यामध्ये.
हायड्रोजन इथेनॉल फ्यूल बाईक, बरोबर हायड्रोजन बरोबर होते ना, मला काय कळलं, मी सुद्धा चुकीचं बोलत नाही. हायड्रोजन इथेनॉल फ्यूल बाईकच का, याचा म्हणजे आम्हाला उत्तर पाहिजे की हीच टेक्नॉलॉजी का निवडली. सर्वात प्रथम म्हणजे इलेक्ट्रिक बाईक ही काही ग्रीन नाही. ही कंपन्यांनी माणसांच्या डोक्यामध्ये बसवले आणि आपली माणसं पण त्याला बळी पडतात. हो 3-4 वर्षानंतर तिची बॅटरी पॅक बदलावा लागतो. तो 40,000 रुपये खर्च आहे. हो. आणि आपल्या भारतामध्ये बॅटरी काय बनत नाही. आपण असेल तसं त्याचं रॉ मटेरियल चायनामधून रिपोर्ट करतो, स्वतःच काहीच नाही. कंपन्या फक्त इथून गाडीची असेंबल करतात. त्यांची मोटर पण बाहेरचीच आहे ना की इथली आहे. आणि त्यांची आपल्या एका माणसांना सवय की एका गाडीवरती 3 जाऊन बसणार. तर इलेक्ट्रिक गाडीचं असं आहे की त्याच्यावर जास्त लोड टाकला तर मायलेज जास्त देत नाही. जास्त स्पीडने गेली तर मायलेज जास्त देत नाही. आणि त्याचा आपल्याला भारतातल्या लोकांना काय फायदा नाही. म्हणजे आपली इकॉनॉमी आहे ती काय वाढणार नाही. ते जर आपण इथेनॉलवरती स्विच झालो तर आपल्या देशामध्ये ऊसाची शेती खूप आहे. आणि ते आपली साधा शेतकरी देखील इथेनॉलचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. आणि ते फ्यूल हे ग्रीन फ्यूल आहे आणि ते कधी न संपणार आहे. पण साधा शेतकरी समजा ती म्हणतो की इथेनॉलची जी काय आपण इथेनॉलचा प्लांट बद्दल समजा आपण बोललो, तर साधा शेतकरी समजा तो इथेनॉलचा प्लांट टाकू इच्छित होता तर शार्क टँकच्या शोवर बोलला होता की 1 CR तरी मिनिमम लागतो. आता 1 CR जो एक कॉर्पस आहे त्या साध्या शेतकऱ्याला कोण देणार, समजा तो करतो म्हटलं आपल्याला 10,000 पर लिटर डेचं प्रोडक्शन काढायचं असेल तर 1 CR लागतं. आपल्याला छोट्या स्केलवर आपण 1 लिटर देखील इथेनॉल बनवू शकतो. आणि त्यासाठी कोणत्याही स्कीमची रिक्वायरमेंट नाही. त्यांना आपण एकदा सांगितलं तर ते करू शकतात. समजा इथेनॉल आपल्या इथेच बनलं तर तेलाची विहीर होईल, ही आपण स्वतःच्या घरात बनवून ठेवूया. स्वतःच्या घरात खोदणी राहिला, स्वतःच्या शेतात खोदून राहिलो आहे आणि इथेच बनत राहणार, इथेच वापस आपल्या पूर्ण भारतामध्ये म्हणजे जे एक इकॉनॉमिक इंजिन आपण म्हणतो ते प्रत्येक शेतकरी निर्माण करेल. म्हणजे शेतकऱ्याची ग्रोथ नाही आहे. तुझा म्हणजे जो ही संकल्पना आहे आपलं ऑटोमोबाईल सेक्टरचं एक आहे, दुसरं एनर्जी क्रायसिस. याच्यामध्ये 2 आपण पहिलीमध्ये बोलू याच्यामध्ये. तर ऑटोमोबाईल सेक्टर एक टोटली डिफरंट गोष्ट होतं, एनर्जी क्रायसिस टोटली डिफरंट गोष्ट झाली. कारण आता एनर्जी खूप मोठा पार्ट केला, ऑटोमोबाईल एक दुसऱ्या छोट्या पार्ट केला. तर या 2 सोल्युशन्स बद्दल तुझं काय म्हणणं आहे, म्हणजे तुझी बाईक या दोघांचं एक मिक्सचर आहे. तर पुढे याचं एक्सपेन्शन समजा करतो म्हणतात तर कसा विचार केला की इकोसिस्टम कसं सेट करणं. इंडियन गव्हर्नमेंट नितीन गडकरी त्यांचा बॅटरी प्लांट आहे हीटिंगवरती लाईट सर्व्हिसिंग. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून 20-25 वर्ष त्याला जाणार जसे डेव्हलप होईल. ते म्हणजे स्टेट झालं की मी आता जरी बाईक मार्केटमध्ये आणली तरी पण इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे इथेनॉल अवेलेबल नसल्यामुळे ते आता होऊ शकत नाही. तर जरा त्या बाईकचं प्रोडक्शन म्हणजे रेडी टू मार्केट करून ठेवायचं. जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल तेव्हाच बाईक लॉन्च करायचं मार्केट. पण 20-25 वर्ष तुझे म्हणतो हा खूपच मोठा कालावधी आहे. 20-25 वर्षामध्ये काय टेक्नॉलॉजी निघेल तर त्यासोबत कोप अप करायसाठी काय टेक्नॉलॉजीवरती R&Dचा तर त्याच्यासोबत तू कनेक्टेड आहेस. काय आहे ते शेअर करू शकतो टेक्नॉलॉजी काय समजा असेल पॉसिबल. विथ बायोफ्युल वरतीच हायड्रोजन फ्युल हायड्रोजन गॅस जनरेशन, हायड्रोजन गॅस जनरेशन. आणि मग त्याचं म्हणजे एक मला एक्झॅक्टली माहिती नाही पण आय थिंक जिओ आणि मोठ्या मोठ्या कंपन्या हायड्रोजन सप्लाय करण्याच्या त्या पूर्ण प्रोसिजरमध्ये आता ऑलरेडी आहेत. म्हणजे ते इकोसिस्टम सेट करतात की त्यांच्या पेट्रोल पंपवर हे आहे. तर हे खरंच आहे की म्हणजे काय चाललंय आहे त्यांचं. सध्या भारतामध्ये आपल्याला सीएनजी भेटत नाही आणि हायड्रोजनला 600 PSIचा प्रेशर लागतो आणि सीएनजीला 200 लागतो. आपल्या इथं अजून टाकीच अवेलेबल नाही. मार्केटिंग स्ट्रॅटेजी जोची आहे म्हणून ते फक्त प्रीच्या रन करते, बाकी काय नाही. असं हायड्रोजन एकदा खूप वर्ष एकदा अजून आणि त्यावरती काम चालू आहे. म्हणजे चॅलेंजेस तर सध्या खूप आहेत मार्केटमध्ये. म्हणजे म्हणतात ना की आता एक एंटरप्रेन्योर समजा तुम्हाला बनायचं आहे तर तुम्हाला समाजामध्ये जाऊन प्रॉब्लेम्सचं समजा तुम्ही सोल्युशन शोधत असाल तर कधी कधी असं होतं की ते प्रॉब्लेमचं सोल्युशन निघायला शतकं निघून जातात. आता तेवढे शतकं जो व्यक्ती थांबतो तोच सफल होतो. कारण की स्वराज्य एका दिवसात कमी नव्हतं. स्वराज्य निर्माण करायला शिवाजी महाराजांचं आयुष्य गेलं तर सगळ्यांना माहीत आहे. त्यांची जी कीर्ती एवढी मोठी झाली याचमुळे झाली कारण त्या निर्माणामागे ते कंटिन्युअसली वर्क करत राहिले आणि त्यांनी ते पूर्ण बनवलं. आम्हाला सांग की हे जे लॉंग टर्म व्हिजन जे आहे ही शिकवण तुला कुठून भेटते, याचे तुझे रोल मॉडेल कोण आहेत? कारण की टाटांचा इम्पॅक्ट एका दिवसात निर्माण नाही झाला.
आमचे जे काका होते त्यांनी याची सुरुवात केली. ते स्वतः पहिले परदेश होते, त्यानंतर त्यांनी काही बऱ्याचशा गोष्टी शिकल्या, त्यानंतर ते भारतामध्ये आले. त्यानंतर त्यांनी पहिला प्रोजेक्ट लॉन्च केला की असेंब्ली लाईन. सगळ्यात जास्त कामगार लावून त्यांनी असेंब्ली लाईन निर्माण केली आणि त्यानंतर त्यांनी प्रोडक्शन चालू केलं. त्यानंतर मग ते पुढे कंटिन्यूस होत गेलं आणि आता आपली जे काका प्रोजेक्ट शिकवत आहे. म्हणजे पिढ्या घेऊन गेल्या, पिढ्या निघून गेल्या. पिढ्या निघाल्यानंतर तेव्हा पुढे त्यांचं ते आहे. त्यामध्ये पण त्यांना म्हणजे सिंथेट आलं होतं. बरेच लोकांना माहिती की ते फोर्ट मध्ये मदत मारण्यासाठी गेले होते, तिथून त्यांना हाकलले पण त्यांनी काही प्रयत्न सोडले नाही. टाटा तर तुम्हाला माहिती सगळ्या सेगमेंट तरी टाटा आहेच सगळ्यात सगळ्यांमध्ये, म्हणजे असं कुठेच नाही जिथे टाटांचा हात नाही. तर आता पुढच्या प्रश्नावर बोलूया. तुझ्या आम्हाला थोडंसं स्ट्रगल्स बद्दल माहिती करून घ्यायचं आहे की तुझा 10वी नंतरचा प्रवास आम्हाला सांग. की जसं तू शार्क टँकवर बोलला तू की 55% तुला 10वीला भेटले, त्यानंतरची जी तुझी कठीण जर्नी झाली तुला रहिवायला त्याचा अकाउंट गोष्ट माहिती तू, पण सांग आम्हाला की तो प्रवास कसा झाला आणि काय काय अडचणी आली तुझ्या आयुष्यामध्ये. शार्क टँकचं एक पुस्तक झालं त्यानंतर सगळ्यात जास्त गोष्ट आवडली ती म्हणजे माझं स्ट्रगल. त्या स्ट्रगल बद्दल तर सगळ्यांना जाणून घ्यायचंय की ते सगळे म्हणतात तुझं स्ट्रगल सांग, स्ट्रगल सांग. स्ट्रगल का दहावी पासून नाही चालू झाला, त्याच्या अगोदरपासूनच चालू लागलो. बालपणीचं शिक्षण घेतल्यानंतर आम्ही साताऱ्यामध्ये आलो. मी 4थी पर्यंत हुशार होतो. 4थी पर्यंत हुशार होतो. 4थी नंतर शाळा बदलली की सगळंच बदललं. ते शाळेत माझा जीवन इंटरव्ह्यू झाला. नंतर 7वी 8वीमध्ये आमच्या वडिलांचं ऑपरेशन झालं, त्यावेळेस अभ्यासाकडे लक्ष नाही करा. 9वीमध्ये माझं विषय गेले होते पहिल्याच संध्या. म्हणजे असे की फुलं म्हणायची की संपला. पालक सांगू पालकांना बोलवायचं एवढा विषय गेला त्यांचं. काही साहेबांना 8 वर्ष गेलं. कशी तशी 10वी सोडवली. 10वीमध्ये असताना मी माझा मित्र आणि मी असायचो असं वर्गात, म्हणजे वर्गात तर बसलेलो असायचो पण डोक्यामध्ये विचार बाहेरचे चाललेले असायचे की आपण मोठून धंदावाला व्हायचा, बिझनेस व्हायचं, जास्त पैसे कमवायचं. म्हणजे आता लहानपणाचे स्वप्न म्हणजे तुम्हाला समजलं असतं कशी आपली विचार असतात ते स्वप्न असायलाच पाहिजे. माझे पण तेच स्वप्न होते म्हणून मी काहीतरी करता तूही करतोय. ज्यांना ते स्वप्न पडत नाही ना ते काहीच करत नाही. तुला स्वप्न पडत आहेत ना म्हणजे तू काहीतरी करशील. अपुरे कंटिन्यू 10वीमध्ये बेंचवर असताना आम्ही विचार करायचो की त्यावेळेस इलेक्ट्रिक गाडीची क्रेज होती, नुकताच मार्केटमध्ये आवडतं. आम्ही ठरवलं की आपण दोघांनी इलेक्ट्रिक गाडी बनवायची. ते मॅचिंग म्हणून एक प्रोडक्ट आहे ती विकायला जायचं. आणि त्यानंतर असंच वर्गामध्ये विषय चालला होता आमचा आणि मी बघणं झालं होतं त्या आयडियामध्ये. आमचे एक गणिताचे शिक्षक होते, मी मला पुढे बोलवलं, पुढे ये. मला काही विषय काय अजिबात आवडत नव्हता, मला जमत पण नव्हता समजू शकतो. पुढे घेतलं, म्हणले गणित सोडव. मी आपलं फळ काहीतरी लिहायचं म्हणून लिहिलं. सर म्हणले पुढे सारखी मला दिली वाज. अच्छा वाजवली सरांनी डायरेक्ट कानात आली. सगळी पुढची पोरं लागली हसायला. तिथनं पुढे माझ्या मनात उन्नवेग निर्माण झाला आणि नंतर मी शाळेत पण शांत व्हायला लागलो. शाळेत जायच्या सरांची भीती पोटी मी आमच्या मित्राच्या घरी जाऊन बसायचो. शाळा बंद करायचं तुला. अरे आणि शाळेत तू हवा इंजिनियर आणि त्याची मम्मी पण चौड करायची, म्हणायची जाऊ दे मग आता. मग आम्ही बसायचो. नंतर मग हळूहळू 10वीचे दिवस आले जवळ. शाळेला वाटत होतं की आम्ही आमच्या मुलं त्यांचा निकाल करून लागणार. शाळेने आयडिया काय केली की हॉल तिकीट तुम्हाला द्यायचं म्हणून शाळेमध्ये बोलवलं आणि असं तिथे समजलं की आपल्याला एक्स्ट्रा क्लाससाठी बोलवले. अच्छा. आणि आम्हाला तिथे बसवलं. मग असंच एक दिवस शाळेत जाताना सायकल लावत होतो आम्ही, तर मग मुलं आली बाकी. त्या मुलाची बहीण आमच्या वर्गात होती आणि ती हुशार होती. अच्छा. तर चेक वर्ग म्हणायला लागला आणि कशाला शाळेमध्ये आलो त्याच्या मित्राला सांगवला. तर तिचा भाऊ म्हणला अरे ही हुशार नाही ही गंड येतो म्हणून शाळेमध्ये बोलवलं. मग 10वी साठी 55% पडले. त्यानंतर फ्रूट सॅलेडचा गाडा लावला. म्हणजे 10वी साठी 10वीचे पेपर जाता मी जी रद्दी होती म्हणजे पुस्तक होतं त्यांना म्हणतो पुस्तक होती. आपल्या कॅमेरा मागे बसले आहेत ऐकलं आपल्या गोष्टी. तू कंटिन्यू कर. पुस्तक होती म्हटलं 10वी झाली. मला माहित होतं मला टक्के जास्त पडणारच. तुला माहिती होतं की पडणार जास्त झाला की मला जास्त टक्के पडणार. 75% पडतं. 10वी झाली, सायकल काढली.
गेलो, पुस्तक विकल्यानंतर 350 रुपये आले. 350 रुपये घेऊन मी ठरवलं की आपण फ्रूट सॅलेडचा गाडा लावायचा. फ्रूट सॅलेडचाच का गाडा लावायचा, कारण ते 8वी-9वीत होतो, 7 किलोमीटर सायकलवर क्लासला जायचो. येताना मला मी फ्रूट सॅलेड प्यायचं म्हणून माझ्या तेवढंच करता येतो की आपण फ्रूट सॅलेडचा गाडा लावायचा. आणि विचार सारख्या धंद्याचा असायचा डोक्यामध्ये काहीतरी करायचं. मी असंच फ्रूट सॅलेड पेत असताना विचार केला की आतमध्ये पण फायदाच आहे, काही गाडा होती आपण फिरत बसायचं फ्रूट सॅलेड. मग फ्रूट सॅलेड कसं बनवायचं बघितलं होता. मग नंतर सगळं साहित्य घेतलं तरी अगोदर फ्रूट सॅलेड बनवलं. रात्री 12 वाजले होते फ्रूट सॅलेड बनवून झाल्यानंतर. ते आता पॅकिंग करायचं होतं. पॅकिंग करताना दुसऱ्याची पॅकिंगची मशीन आणली आणि मी बेडरूम बसलो आणि आमचे वडील पण आले की बघूया कसं नक्की पॅकिंग करतोय. म्हणत तू करू नको, तुला काही जमणार नाही. पॅकिंग करायला गेलो, पहिल्या दिवशी पॅकिंग दिली आणि अशी पॅक झाली की बघा अशी वरती करून बघायला लागलो. ते हाय असं फ्रूट सॅलेड सगळं खाली पडलं, कारण त्या अनुभव वगैरे काहीच नव्हता कसं काय करायचं. कसं तरी पॅकिंग केलं. दुसऱ्या दिवशी गेलो, त्या आमच्या इथून 3 गाव आहे, सायकलवरती मी फ्रूट सॅलेड असं विकायचो. ते 4 दिवस कंटिन्यू केलं. त्यानंतर मग घरच्यांना मला बंद पाडायचं होतं, त्यांना पटेल नव्हतं, मी तर थांबणार नव्हतो. त्यांनी आयडिया अशी केली की मला गावाला घेऊन गेले आणि मनानं बंद पडलं. जेव्हा मी फ्रूट सॅलेडचा गाडा लावला होता तेव्हा मी एक पोरं कामाला पण ठेवलं होतं. त्याला मी दिवसाचे 200 रुपये हजर द्यायचो, जेवढे मला ते परवडत होतं. दिवसाला किती द्यायचं झालं? 200. दिवसाला 200 रुपये देऊ शकत होता. आणि मी दिवसाला 100 पॅकेट विकायचो, एक पाकिट 10 रुपयाला. सगळं संपायचं, असं नाही सगळं संपायचं, प्रॉफिट होण्याचं, तर 200 रुपये द्यायचं म्हणतो. आणि मग ते उतावळ्यापणाच्या नादात मग मी ते एक्सपांड करायला गेलो, ते आणलं, त्यात पैसे खर्च झाले आणि एक दिवस असा आला की ते विकलंच गेलं. अच्छा. मग त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी घरच्यांनी पण पाठवलं, मी गावाला गेलो. त्यानंतर रिझल्ट लागला, कारण की मी जात होतो ज्या एरियामध्ये, त्या एरियामध्ये घरच्यांची ओळखीच होते. तर ह्यांना सांगितलं की तुमचं पोरगं असं करते, हे काही बरोबर नाही, त्याला चांगले शिकवा. म्हणजे घरच्यांना मी असं काम छोटं नाही. मी शाळेमध्ये असताना हुशार नाही, त्यांना वाटत होतं की एवढं शिकलं का नाही याची गॅरंटी नव्हती. अच्छा. काय केलं काय नाही. मग नंतर पुढे गेलो, रिझल्ट लागला. रिझल्ट लागायच्या अगोदरपर्यंत मला वाटत होतं की मला 75% पडणारच, काही विषयच नाही. 155 पडली, मला तेच माहित ना असतं. आम्हाला नाही असंच वाटायचं. मेकॅनिक्स मध्ये मला 60 पडणारच आहे. पडायचे की ती बिलकुल केटीवर कंड लागून पास व्हायचो आम्ही इंजिनिअरिंग मध्ये. रिझल्ट पण दुसऱ्याच्या घरी पडलं होतं. सगळी माणसं कडे बोर्ड झाली होती, 75% पडली. एक बारकीच पोरगी होती, तिला तर काय कळत नव्हतं. की काय म्हणली माहितीये का, की एवढा मोठा झाला आणि 55% पडला म्हणून रेडिओ वाचला, याला काय कळत उत्तर काय होतं ते म्हणजे मला ऐकायला नाही. स्तब्ध होतो, डोक्यामध्ये असं शांत सगळं झालं. घरी आलो, नुकतीच 15 मिनिटं झाली. आणि 4थी मध्ये तर काय सगळे एकत्र असतात शाळेमध्ये. 4थी मध्ये मी फार हुशार होतो, म्हणजे 10वी मध्ये ज्यांना वाटत होतं ना मी हुशार नाही, 4थी गाजवलेली होती शाळेमध्ये आमच्या. नंतर 10वीचा रिझल्ट लागला, 4थीतल्या क्लासमेटचा फोन आला, किती टक्के पडले तुला म्हणून. तर मी 8वी 9वी 10वी पूर्ण दिवस ग्राउंडवर क्रिकेट खेळायचो. म्हणजे 8 दिवस क्रिकेट केल्याशिवाय मला काही दिसतच नव्हतं. 10वी नंतर ते डिस्कंटिन्यू जाते. आणि तिचा फोन आला, म्हणले किती टक्के पडले, म्हणलं पडले 55. तर ती म्हणले लई क्रिकेट खेळायचं ना, म्हणून 55% पडले. तिथं आणखीन मी शांत आता करायचं. नंतर घरातली म्हणले की तू सायन्स ॲडला ऍडमिशन टाकू. आमच्या इथे जवळचं कॉलेज होतं. तर नशीब पण त्यावेळेस असं होतं की ते गेले ज्या दिवशी त्या दिवशी कॉलेज बंद होतं, पण मला पॉलिटेक्निकला ऍडमिशन टाकायचं होतं. त्यामुळे सायन्सला ऍडमिशन कॅन्सल झालं आणि माझ्या हट्टापोटी आम्ही पॉलिटेक्निकला ऍडमिशन टाकलं. डिप्लोमा इथे झाला. डिप्लोमा चालू असताना सेकंड इयरला मी गाडी बनवायचं ठरवलं, सॉरी फर्स्ट इयरला. आणि त्यावेळेस बरोबर लॉकडाऊन लागला होता. गाडी बनवायची, इलेक्ट्रिक गाडी बनवायची. सुरुवातीला स्टार्टिंग मी इलेक्ट्रिक बायसिकल बसून केली, म्हणजे बघायला कशी बनवायची, त्यानंतर अभ्यास करायला लागला. ही आहे का बाईक? फोटो फोटो आहेत, पण सव्वा ती गाडी ती बनवत होतो, म्हणजे सव्वा चालू होतं. त्यावेळेस पुढचं प्रोडक्ट बनवायला पैसे घेऊन बोलत होते. मला ती नाही भंगारामध्ये टाकावं लागलं. अरे आपल्याला फोटो जर भेटला आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. कोणती पहिलं प्रोडक्ट काय होतं?
पहिलं प्रोडक्ट पहिलं तर असं म्हणाली काय बनवले यास्मिन गुरुचा म्हणलं ना काय करताय करोड़ों का होता है ग्लास का मास्क बेच के करोड़ कमा रहा है वो आदमी. म्हणजे तशी ती प्रोटोटाईप होतं. मग बनवायची कशी मग सायकल होती माझी रबरची ती घेतली आणि त्याला एक बनवायची म्हणून वॉशिंग मशीनची मोटर असते ती तरी सेकंड हँड. आणि मी 8वी 9वी 10वी मध्ये दिवाळीमध्ये फटाक्याच्या स्टॉलवरती कामाला जायचो. म्हणजे ज्यावेळेस दिवाळीत मुलं फटाकडे वाजवायला जायची घरच्यांचे पैसे व फटाकडे घ्यायचे त्यावेळेस मी पैसे कमवत होतो. आणि असं पण नाही की मी घरी येऊन फटाकडे वाजवायचो तसं नाही. पूर्ण दिवस मी तिथंच असायचो रात्री पण मी तिथंच झोपायचो कारण की जास्त पैसे मला मालक देईल म्हणून. किती पैसे घेतात तुला? सगळ्यात जास्त मला अख्ख्या स्टॉलवर तेव्हा मला सगळ्यात जास्त पैसे होते 7 दिवसात 2400 का 3000 2017 का 18 साली 2017-18 साली 3000 रुपये 7 दिवसामध्ये 7 दिवसात. आणि तेव्हा म्हणजे असं माणसांकडे बोलायची सवय झाली होती की म्हणजे गिऱ्हाईकाला पाठवायचं कसं. आणि पुढचं माणूस पण म्हणायचं पोरग छोटा आहे पण लय बोलतो. आणि मी त्यांचा मन जास्त सेल केला. सलग 3 वर्ष मी दिवाळी काय असं ती बघितली नव्हती. घरात लक्ष्मीपूजनला 5-10 मिनिटं यायचं तिथे खायचो तिथे झोपायचो तिथे जेवायचं सगळं तिथेच. मग तिथून पुढे आलो ते मोटर घ्यायला मी दिवाळीच्या फटाकड्याच्या स्टॉलवरचा पगाराचा वापर केला. मी 3000 रुपये आले होते त्यातली 1600 रुपयाची मोटर घेतली. नंतर फटाकड्याच्या स्टॉलचा मालकाचा भावच फॅब्रिकेशनचा काम करायचं. अच्छा. मी त्याच्या वर्कशॉपला गेलो म्हणजे असं करायचं. सुरुवातीला म्हणजे चल जाऊ दे करू आपण. मोटर बसवली. मोटर त्यावेळेस काही नॉलेज नव्हतं नक्की काय. मोटर होती 500 वेटची. 500 वेट काही सकाळचा टायर पण फिरत नव्हता. मोटर चालू केली नुसतं आवाज यायचा आणि थांबायची म्हणजे काहीतरी घडले तेव्हा काही समजतच नव्हतं. म्हणजे ते जुगाड कसा असतो जुगाड टाईप चालू होतं तसं. पण जुगाड कधी सक्सेस होत नाही. जुगाड तो जुगाडच असतो. मग नंतर मोटर म्हणलं काहीतरी फॉल्ट आहे. मग पुढचं काय केलं मग म्हणलं की आपण काय बायसिकलवर नाही बनवायची. मग इन्व्हर्टर त्याला अटॅच केला पॉवर कन्व्हर्ट केली. इन्व्हर्टरवर केलं मग थोडा टायर करायला लागला. पण नंतर प्रॉब्लेम आला इन्व्हर्टर तर एसीवर करायला सांगतो लॅक्सवर पुढे कसा चालवायचा मग ती डिस्कंटिन्यू केलं. मग आमचा एक मित्र आहे त्याला सांगितलं मला असं बनवायचं मला विस्तृत पाहिजे. मी त्यांच्या गावाला गेलो 7 दिवस त्यांच्यामध्ये राहिलो. 7 दिवस तिथला मिस्त्र होता आणि मिस्त्री पण आमच्या वडिलांचे मित्र होते म्हणून तो तयार झाला. त्यांच्याकडे वेल्डिंग मशीन नव्हती तर मिस्त्रींकडे त्याचे वडील मिस्त्रीचे वेल्डिंगचे फॅब्रिकेशनचं काम करायचं. ते माणूस एवढा लावला होता त्या माणसाला वेल्डिंग मशीन जे त्यांच्याकडे काम करायचं त्यांनी दिली आणि त्यांनी घेतली कारण की माझी गाडी बनवायची होती म्हणून. 7 दिवस तिथे गेलो. रात्री 2-3 वाजेपर्यंत काम करायचो. त्याचे घरातले पण जागेच असायचे म्हणजे माझ्यामुळे त्यांची झोप लागत नव्हती. पण त्यांनी कसं तरी सण केलं. 7 दिवसात ती गाडी बनवली आणि ते मिस्त्रींनी माझ्याकडे पैसे आले तर 7 दिवसात त्यांना मोबदला द्यायचा आहे तर ते अजून पण घेत नाहीत पैसे. म्हणजे मला पैसे नको तुझं. आणि नंतर गाडी बनवली. ती गाडी इलेक्ट्रिक सक्सेस झाली म्हणजे त्यामध्ये काय आला नाही. ती सक्सेस झाली तुझी इलेक्ट्रिक मध्ये सक्सेस झाली. मग त्याच्यामध्ये पुढे का नाही गेलं? लॉकडाऊनच्या टाइमला पोलीस बाहेर असायचं त्यामुळे गाडी काय रोडवरती चालवायत नव्हती. टेरेसवर आणली तिथे टेस्ट राईड घेतलं. त्यानंतर मला असं पुढे जाणून आलं की याचं बॅटरी बॅकअप कमी लॉंग रेंज नाही कॅपॅसिटी जास्त टाकली की जास्त गाडी चालत नाही. म्हणून ते म्हणलं की हा काय आपल्याला बेटर ऑप्शन नाही इलेक्ट्रिक गाडी. नंतर मग मी बायोफ्युलवरती काम करायला लागलो आणि मग इलेक्ट्रिक सगळं काढून टाकलं आणि त्यानंतर आयसी इंजिन माउंट केलं. आयसी इंजिन म्हणजे पेट्रोलचं असतं ते. आणि ती टेस्ट राईड घ्यायला पण तयार नव्हतं की कुठं तुटलं बिकलं तर काय करायचं. आणि बरोबर पावसाळ्याचा दिवस होता आणि एक वकील होते ते फटाक्याच्या ह्याच्यात असते मालकाचे मित्र होते ते साताराला वकील आहे. ते मुलीचं आपण टेस्ट आहे म्हणजे ती वकील म्हणजे काय असतं काय काय असतात की ती स्ट्रेट फॉरवर्ड असतात काय काय असे असतात की म्हणजे नाही सुट्टी नाही म्हणजे काहीतरी कोर्टमध्ये केस चालत असते की ती वेगळ्या प्रकारच्या स्वभावाची असते. ती कशाचा काय विचार करत नाही म्हणजे चला आपण जाऊ टेस्ट राईड. गाडी काढली आणि गेलो चालू आणि बरोबर 2 ते 3 किलोमीटर चालवले. पावसाच्या दिवसामुळे टायर मागचा आला माग आणि आम्ही योगेश वगैरे असं बोललो. त्यानंतर मला पाहायलाच पण झाली की 6 महिने मला चालायच नव्हतं. तरी पण मी तसं ते 6 महिने स्टॉप झालो होतो. काय करताय 6 महिने काही काम पुढे गेलं नाही.
मग नंतर असं ठरवलं की चॅसे आपण दुसरं बनवायचं, कारण की पुढं टेस्टसाठी घ्यायचं म्हणलं तर एक जिंकू शकतो. चॅसे बनवायला तर आता कोण तयार नव्हतं, कारण की सगळ्यांनी हात जोडलं होतं. हे बस बाबा आमचा पण वेळ घालू नको, तुझा पण टाकू नको, काहीतरी दुसरं कॉलेज वगैरे काहीतरी करतो. कॉलेजचं बनलं म्हणलं आता वेल्डिंगचं कसं काय करायचं. मग आमचा एक मित्र होता, त्याला थोडं वेल्डिंग जमवतं. असं ठरवलं की वेल्डिंग मशीन आपण घ्यायची. वेल्डिंग मशीन घेतली, त्यानं थोडं वेल्डिंग केलं आणि त्यानंतर मी वेल्डिंग शिकलो. मग चॅस आम्ही बनवली. त्यानंतर मी बायोटूरवरती एक्सपेरिमेंट करत गेलो. काही नाही प्रॉब्लेम आला, काही झाले. त्यानंतर मग ते हायड्रोजन इकॉनॉमीवरती गाडी चालू झाली. तर हा पूर्ण जो प्रवास होता इलेक्ट्रिक बाईक किंवा स्विच पूर्ण हायड्रोजन हा याच्यामध्ये कालावधी किती गेला? 2 वर्ष. 2 वर्ष. म्हणजे 2 वर्ष आता हा जो हायड्रोजन फ्युल वाली बाईक आहे इलेक्ट्रिक वरून स्विच होऊन ही बनतपर्यंत 2 वर्ष लागली. इलेक्ट्रिक बायसिकल पासून हायड्रोजन हायड्रोजन तुझं 2 वर्षाचं R&D चाललं आणि स्वतः तू केलंय. तुझा प्रवास सुरू झाला आणि 17 वर्षाचा वगैरे असतानाच सुरू झाला. नाही 17 10वी झाली. हा सर 16 10वी झाल्यानंतर 16 वर्ष झाले. 16 वर्षाच्या वयामध्ये शिवाजी महाराज त्यांचा पहिली लढाई लढले होते स्वराज्याच्या निर्माणासाठी. तू पण काहीतरी करायला 16 वर्षाच्या वयामध्ये सुरू केलंय. म्हणजे तेच वय असतं जेव्हा ज्यांना खरंच काही करायचं असतं ते निर्माण करायला निघतात. ही वेळ एकदम म्हणजे एका महान माणसासोबत खूप मॅच झालेली आहे असं मला वाटतंय. आणि त्यामध्ये नक्की काहीतरी मोठं करशील आणि करणारच आहे. हे असं म्हणजे वाईब म्हणतात ना, वाईब असं वाईब घेऊन जायला. तर आता माझा प्रश्न आहे की तू जे रिव्होल्युशन आणण्याचा प्रयत्न करतो आहे एक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यामध्ये आपण बायोफ्युएल्स यूज करून आपली बाईक आपण चालवतो. त्याच्यामध्ये शार्क टँकमध्ये तू बोलला होतं की तू रजिस्टर करणार पेटंट तुझ्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीचं, कारण की ही जी टेक्नॉलॉजी तू बनवणार आहे हे याच्या आधी कोणीच बनवलेलं आहे. तर त्याच्याबद्दल थोडं एक्सपॅन्ड कर की या टेक्नॉलॉजीमध्ये नवीन असं काय आहे जे कोणी कधी केलं नाही आहे. आणि जे पेटंटची जी प्रोसेस आहे ती शार्क टँक नंतर जे तुला हे बोलतात ओयोचे फाउंडर अनुपम युक्त पण बोलले होते, ओयोचे फाउंडर पण बोलले होते रितेश अग्रवाल. पण ती गोष्ट आता कुठपर्यंत आली आणि ती पुढे कुठपर्यंत गेली आहे? खरंच सांगू हो. कारण की बऱ्याच लोकांचा विश्वास उडेल याच्यामध्ये. शार्क टँक असंच आहे तसंच आहे. सांग तू नंतर काय ते डॉक्टर होते. सगळ्यात प्रथम माझा पेटंट आहे 2022 साली पेटंट फाईल केला होता. 2023 साली माझा पेटंट डिसेंबरमध्ये पब्लिक झाला. मी त्यांना सांगतो तो एपिसोड शूट होताना की तुम्ही असं सांगू का टेलिव्हिजन शूट हे सगळे करत राहणार आहे, माझा पेटंट आहे. पण त्यांनी समोरून असं उठवलं की तुझं पेटंट नाही, कारण की ऑडियन्सला दाखवायचं त्यांना की आम्ही म्हणजे चांगले, आम्ही म्हणजे घडवतोय, असं करतोय तसं करतोय. त्यांची माणसांना चांगला दृष्टिकोन करावं म्हणून ते म्हणले की मी तुला पेटंटला मदत करतो. पण मेन मुद्दा म्हणजे माझं पेटंट पब्लिश आहे, ऑलरेडी पब्लिश आहे. त्यांना सांगतो माझं पेटंट पब्लिश आहे. ते ऐकायचं नाव काही घेत नव्हतं आणि मी जे बोलतोय तो सीन त्यांनी फेट मारली. अच्छा. मग नंतर मग पेटंट काय माझं पब्लिश आहे. पेटंट व्हायला 4 वर्ष लागतात. आता माझा ऍक्टिव्ह फाईल आहे, ऍक्टिव्ह फाईल म्हणजे चालू आहे प्रोसिजर. पेटंट माझा थोड्या दिवसात ग्रांट होऊन जाईल. पण त्यांनी माणसांना सांगायचं होतं मी म्हणजे चांगला आहे म्हणून ते म्हणले की मी तुला पेटंटला मदत करतो. आणि मी म्हणलं बघावं तर येईल की काय मदत करते. तर मी त्यांच्या पेनला फोन लावला तर ते म्हणले की पेटंटचं सगळं ड्राफ्ट करून पाठव मला, त्याचा आयडी आणि पासवर्ड हा आम्हाला दे. आयडी पासवर्ड आम्हाला दिल्यानंतर आम्ही त्याची जेवढी फी असेल ती करतो. म्हणजे मी यांना पासवर्ड पण द्यायचा ना आयडी पण द्यायचा आणि म्हणजे त्यामध्ये ती लॉयल्टी घेणार काय चेंज करतील काय, म्हणजे यांचा असा त्या आवाज आहे. आणि तो तुम्हाला सगळ्यांना वाटतं की तो कोणतो बोटचा मालक आम्हाला उठतात सगळ्यात इगोस्टिक माणूस आहे. माझं ऑफिस चालू होतं ना तेव्हा तो असा हात फोडून करून म्हणला आहे भाऊ, म्हणजे एवढा इगोस्टिक माणूस आहे. आपल्या तर माणसांना वाटतं की अनुपम मित्तल म्हणजे अमन गुप्ता म्हणजे ती त्याला एवढा इगो आहे ना की बस काय त्याला माणसांची कदर नाही. त्याची तो सेन पण त्यांनी पेटून मारला आणि त्या सिंगच्या जागी तू शेवटला सिंग लावला की तू सरळ शब्दात मला समजवत असल्यागत सांगितलं की आयसाय वैसाय तैसाय असं त्यांनी सांगितलं का तर त्याची इज्जत वाचवायला. त्याने जर तसं मला सीन दाखवलं असतं ना तर त्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू कमी दाखव असते. आणि तो असा म्हणतो की मी थोडी गेंडेकर पील घ्यायचं करू एवढा मी काही येणार आहे का गेंडेकर असं टोळ मी पण त्याला येतो ना तयार
म्हणजे जे मला नेमकी बोलायचं मग म्हणजे पुढचा माणूस काय त्याची पण हे करायचं नाही. पण त्याने तुम्ही सांगायचा प्रयत्न नाही केला का की म्हणजे आता जे ईव्ही कंपनी जे दाखवायचा प्रयत्न करतात की 3 फ्युअल आहे, मी सांगितलं ना तर तो पण सीन कट मारला, तो Scene सीन cut मारला. एक्सप्रेशन कट मारला. हा. कारण की आमची टीम आम्ही सोबत जेव्हा बसलो आता मी एवढं आनंदी केलं मी मला काय त्यातलं समजत नाही का इलेक्ट्रिक बाईक पण आणलं काय हा एक्झॅक्टली. सीन कट मारला कारण ती ट्विस्ट पण पाहिजे नाही एपिसोड म्हणजे हा सकाळी TRP सकाळी त्यातनं मला एक फायदा झाला की मला प्रसिद्धी भेटली. हा. मला पुढे वाटचालीसाठी चांगला म्हणजे हे झाले निर्माण झाले की मला कंपनीचे देखील ऑफर आलेले आहे. पण खरोखर म्हणजे आता समजा आता ही एक डार्क साइड आपण समजा विचार केली शार्क टँकची, तर या हिशोबाने उद्योजक घडवण्यासाठी किती योगदान देत आहे म्हणजे शार्क टँक, तर त्याचा फायदा होत आहे की काही लोकांसोबत त्या याच्यातून चुकीचं पण होऊन राहिले मला. शार्क टँक इंडिया शो हा चांगलाच आहे. त्यांची टीम खूप सपोर्ट म्हणजे त्यांचे बिझनेस ऍडवायझर ते सगळे एकदम चांगले आहे. फक्त विषय एवढाच होतोय की जे फंडिंग भेटतं शेवटपर्यंत कंटिन्यू होत नाही, तेवढेच एक डार्क साइड आहे. अच्छा, कंटिन्यू होत नाही म्हणजे समजा आता तुझ्या कंपनीचं व्हॅल्युएशन निघालं होतं, किती व्हॅल्युएशन निघालं? 6 करोड. 6 करोड व्हॅल्युएशन, तर 30 लाख रुपये मागितलं. समजा तुला ते 30 लाख भेटले असते तर म्हणजे पूर्ण 30 लाख भेटेल नाही भेटेल याची गॅरंटी नव्हती. नाही कारण की जे पहिले सीझन मध्ये सुरू झालेले आहे त्यांना अजून त्यांची काही ग्रोथ नाही झाली. कारण की जेव्हा तुमचा एपिसोड टेलिकास्ट होतो त्यानंतर 6 महिन्यानंतर त्याचा अग्रीमेंट असतं ते पुढं म्हणजे त्याचं प्रोसिजर चालू होते. तर ते डिपेंड असतं की तुमच्या एपिसोडला रीच किती आले, लोकांचा प्रतिसाद कसा आहे त्यावरती ते डिपेंड असतं. आणि त्यावेळेस असं पण होतं की शार्क्स आता एवढ्या 150 पिक्चर्स झाल्या त्या सीझनला, असं थोडेच आहे की 150 पिक्चर्स मध्ये सगळे इन्व्हेस्टमेंट करतील एवढं तर शक्य नाही. काय ब्ल्यू रेन पण नाही ते शार्क डिलिव्हरी म्हणजे आपली अंबानी आहे. अंबानीला तेवढा वेळ नाही हे असतं हे करायचं. फक्त शार्क टँकचा एवढा फायदा आहे की आपल्याला प्रसिद्धी भेटेल पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला त्याचा भरपूर फायदा म्हणजे असं काही एवढी पण डार्क साईड नाही. शार्क टँकला काही दोष देण्यात पाहिजे म्हणजे हे नाही वाटत मला की आहे ते चांगलंच आहे. कारण की त्यांना पण एवढं मॅनेज होणार नाही की सगळ्यांना देणे सगळ्यांसाठी तेवढा वेळ देणे. आणि तुझं पण म्हणजे थोडं अर्ली स्टेज मध्ये होतं ना R&D, तर त्यामुळे पण कदाचित असू शकतो. पण ही एक इंटरेस्टिंग गोष्ट माहित पडली की समजा आपण शार्क टँकला चाललो आहे, शार्क टँकवर आपला बिझनेस घेऊन चाललो आहे, तर कोणत्या लेवलचं प्रिपरेशन आपलं असलं पाहिजे. म्हणजे तू कुठे काही कमी पडला त्याच्यामध्ये म्हणजे काय तुझं कमी पडलं त्याच्याबद्दल सांग. मी तर एक केले प्रोटोटाईप आणि तो सीझन होता कॅम्पस स्टेशनचा आणि मी विद्यार्थी होतो 6 जण. त्यामुळे आम्हाला सूट गेली होती की तुम्हाला जसं बोलायचं तसं तुम्ही बोलू शकता. त्यामुळे माझा बिझनेस प्लॅन काही रेडी नव्हता आणि 6-7 दिवस मी मुंबईमध्येच होतो आणि सगळं चालू होते. त्यामुळे माझी मानसिकता जरा बरोबर नाही नव्हती. बाकीचे पण जरा साईडला प्रॉब्लेम होते. त्यामुळे काय प्रयत्न करतो सांगू शकतोस? कॉलेजचा आता प्रॉब्लेम परत टिकली काहीच नाही. नको बरं ठीक आहे कर. मग प्रॉब्लेम होता मग पुढे साईडला प्रॉब्लेम चालू होते. म्हणजे ज्या दिवशी कॉल आला तर तुमचं शार्क टँकचे सिलेक्शन झाले त्या दिवशी आनंदात होतो. जेव्हा शूटिंग चालू होतं त्यावेळेस कडेचा माहोल असा वेगळा होता आणि आपण कॉम्पिटिशनला जायचो तो माहोल वेगळा आणि सेटचा माहोल वेगळा. म्हणजे मुलाशी वेगळी टेक्निक जर पाणी जर प्यायचं म्हणले की स्ट्रॉंग प्यायचं, तुम्ही तोंड लावून नाही प्यायचं. काय तर शूटिंगच्या वेळेस तुमचे कपड्यावर डाग पडल्यापर्यंत सगळे दिसत. अच्छा, म्हणजे ह्या लेवलपर्यंत सगळं होतं. ते होतं का शार्क टँकवर सीट जे मास्क पाणी का मास्क नाही कारण की शार्क टँकला पण ड्रेस पाहिजे ते पण त्यांचा जरा फायदा होणार. त्यामुळे ते सगळ्यांमध्ये चालूच असतं. ते TRPचा खेळ तर आहे म्हणजे मीडिया इंडस्ट्रीमध्ये कितीही चांगला शो लोकांच्या सपोर्टसाठी जरी राहिला तरी TRP शिवाय तर कोणताच मीडिया चॅनल चालू शकत नाही. त्यातनं आपण खूप दोन्ही फायदा नाही. आपण म्हणजे ठीक आहे म्हणजे बिझनेस प्लॅन लाईक एक प्रॉफिटेबल बिझनेस प्लॅन घेऊन जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. भले त्या शार्क बसले त्यांच्या कंपन्या भले 1000 करोड लॉस चालत असतील सध्या, तरी पण तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल राहायला पाहिजे हे त्यांना एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, आपण ही चर्चा केली. पण आता एक मला सांग, बाईक बनली, तुझी टेक्नॉलॉजी रेडी झाली, त्यानंतर तू कुठे कुठे स्वतःला रिप्रेझेंट केलं आणि त्याच्या पुढचा बाईक बनवल्यानंतरचा प्रवास कसा पुढे गेला? बाईक बनली पण मी 2 वर्षामध्ये एवढे काम केले. मला असं वाटत होतं गाडी बनवल्यानंतर आपण म्हणजे आता पुढे काय करायचं, पुढचा मार्ग काय सापडत नव्हता. पण मी त्या उंचीला जाऊन पोहोचलो होतो 2 वर्षामध्ये की त्याचा मलाच अंदाज नव्हता. असं बऱ्याच लोकांना वाटतं की आता पुढे काय करायचं, पुढचा मार्ग काय दिसत नाही.
पण पुढे आपल्या दरवाजा उघडा असतो, पण आपण तिथे जात नाही, आपण प्रयत्न करत नाही. पण त्या दरवाजाच्या पाठीमागे पुढे उघडल्यानंतर खूप मोठा खजिना असतो, ते आपल्या कामावरती निर्भर असतं. असंच एकदा झालं की गाडी बनवली, पुढे काय करायचं, पुढे काहीच समजत नव्हतं. मित्र पण माझं असं होता, म्हणला तू येडा काहीतरी केली, तुला पुढचा अंदाज नाही काय नाही. मी पण म्हणलं आता काय करायचं, तुला काय करायचं. असं मला समजलं की इनोव्हेशन कॉम्पिटिशन आहे. इनोव्हेशन कॉम्पिटिशन आहे ते आहे पुण्याला गाडी घेऊन जायचं कसं, कारण गाडी नुकतीच बनली होती. मग जरा डोकं लावलं, मग समजलं की ट्रॅव्हल्स मधून गाडी जाते. म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये होती आणि आज लगेच ट्रॅव्हल्स वाल्याला फोन लावला, म्हणजे सगळं मॅनेज केलं. दुसऱ्या दिवशी मग जायचं होतं पुण्याला कॉम्पिटिशन होतं. पहिलं कॉम्पिटिशन त्या पण अशा कॉलेजला होतं, ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्याला होतं, म्हणजे हायस्ट लेवलचं. चोरी वगैरे सगळे असं म्हणजे टप एकदम. मग जायचं ठरवलं, दुसऱ्या दिवशी गेलो. ज्या दिवशी कॉम्पिटिशन होती त्याच्या आदल्या दिवशी निघावं लागलं आम्हाला. रात्री आम्ही 7 वाजता निघलो इथून गाडी चालवत एस स्टँड निघलं. तर गाडी खाली जागा असते त्यामध्ये टाकली. ट्रॅव्हल्स रात्री 12ला निघले आणि ट्रॅव्हल्स मध्ये जात असताना विचार चालू झाला डॉक्युमेंटमध्ये, आता उद्या कॉम्पिटिशनचं कसं काय करायचं, आपल्यानंतर काय अनुभव नाही, कसं बोलायचं, काय करायचं तर काही समजत नाही. आणि आता आपण साताराच आहे, म्हणजे सातारा म्हणजे ती माणसांना वाटतं सातारा म्हणजे काय, सातारा म्हणजे लय काय. पुण्याला आम्ही रात्री 2 वाजता पोहोचलो. ते पण हायवेला बाणेरला उतरलो, गाडी उतरवली. बाणेर पासून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बहुतेक 15-16 किलोमीटर आहे, अर्धा पाऊण तास आहे. रात्रीची 2ची वेळ होती आणि माझा मित्र होता सगळ्यात पहिला कॉम्पिटिशनला आला, तो आमच्या डिप्लोमाचाच होता. तेव्हा मी 3rd इयरला होतो, ओंकार शेलार म्हणून होतो. मग गाडीला किक मारली, गाडीला हेडलाईट तर नव्हती, प्रोटोटाईप होतं. बसलो गाडीवरती, रात्री 2 वाजता गाडी चालू केली आणि जाताना कुत्री मागे लागली. आणि कुत्री पण अशी होती की ती पाळी होती आणि ती पायापर्यंत होती. आणि गाडीचं सायलेन्सर म्हणजे तो आवाज होता. भीती वाटत होती. आम्ही हातात दगडे घेऊन गाडी बसलो होतो, कुठल्या कुत्र्याने चावले की दगड हाणायचा. आणि कुत्री अशी परत आम्ही फुल गेलो आणि त्यामध्ये गाडी रस्त्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं, रस्ता समजेना. दोघांचा मोबाईल तर स्विच ऑफ. मोबाईल पण असल्या कंडिशनचं होतं की गाडी बनवताना सगळा चुतोडा लागला होता मोबाईलचा, सगळा फुटला होता. मग नंतर आम्हाला एक पोरगं भेटलं, ते आम्हाला पुण्याची पाठी गेले की माणसांना थोडं हॅरस करत असं झालं. बघा आम्ही सातारा म्हणले की सोडतं, ती तेवढी दहशत आहे साताराची. आम्हाला सोडलं. रात्री आम्ही 3 वाजता पोहोचलो. आता 3 वाजता पोहोचलो, कॉलेजच्या गेटवर पोहोचलो. गेट तर बंद, आतमध्ये तर घेणार. सकाळी रात्री 3 पासून सकाळी 10 पर्यंत करायचं काय. मग नेली होती आम्ही पोती, फुटपाथवर टाकली पोती आणि त्याच्यावर आम्ही झोपलो. सगळीकडनं मच्छर चावत होते, सगळे पूर्ण वाट लागली. मग नंतर सकाळी 4 वाजता सिक्युरिटी गार्डवाला आला, त्यांनी आम्हाला आत घेतलं. कॉलेजचे जे पोर्च असतं त्यामध्ये आम्ही मेन एरियामध्ये पोतं टाकून झोपलो. डायरेक्ट आम्हाला जाग आली सकाळी 7 वाजता. त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, खाणं पिणं काहीच नाही. रात्रीपासून उपाशीपर्यंत, दुसऱ्या दिवशीपर्यंत उपाशीपर्यंत. संध्याकाळपर्यंत 24 तास काहीच नाही काय. कॉलेजला जेवढं प्रोव्हाइड केलं होतं दुपारी तेवढं केलं. नंतर मग चुरे आले, सांगायचं काय, अंतर सगळं थरथरत होतं, आपल्याला तर काय अंदाज नाही, कसं तरी केलं. नंतर आला रिझल्टचा वेळ. रिझल्टच्या वेळेस असं होतं की मी पेंगतच होतो, म्हणजे असं वाटत होतं की युवतीने त्यानंतर तिथं पहिली रँक आहे. मग तिथं मनात असं निर्माण झाले की हा आपण बाबा काहीतरी खेळ, आपण पुढे काहीतरी होऊ शकतो. मग लगेच दुसऱ्या कॉम्पिटिशनला गेलो सिम्बॉसिस कॉलेजला. सिम्बॉसिस कॉलेजमध्ये सगळे आमचे बापाची फुलं असते, तिथे सगळे टपचे प्रोजेक्ट होते. डिस्टन्स होतो पण ठीक आहे. तिथे पण मला कंटिन्यू तिथे पण माझी पहिली रँक आहे. सिम्बॉसिसला पहिली रँक आली. तिथे जर एकदम टफ प्रोजेक्ट आहे. मनात असा आत्मविश्वास आला की बस आपण आता दुनिया शिकली, आपल्याला सगळे आता कमी लेखत होती, आता तसं काय नाही. नंतर पेपर मध्ये बातम्या लागली, पण लोकशाहीला बातम्या आली होती. तिथनं पुढे माणसांना थोडं थोडं कळत गेलं. नंतर तिसरी वेळ होती, तिसरं कॉम्पिटिशन होतं इंटरनॅशनल लेवलचं, दिलेलं होतं नवी दिल्ली स्टेडियमला. तर तिथं जायला तर माझ्याकडे पैसे नव्हते. पहिल्या कॉम्पिटिशनला 10,000 भेटले, दुसऱ्याला 10,000 भेटले, ते काय खर्च झाले. तिसऱ्याला जायचा खर्च होता 25,000 रुपये.
आणि पहिल्या दुसऱ्या कॉम्पिटिशन मध्ये प्रसिद्धी झाल्याच्या नंतर आमच्या संघटनेचा एक ग्रुप होता, पॉवर संघटना म्हणून आहे, तर त्यांनी मला ग्रुपला ऍड केलं. पण नंतर मग दिल्लीला जायचं होतं, पैसे तर नव्हते, पण मला जायची इच्छा खूप होती, कारण की इंटरनॅशनल लेवलचे आणि बाहेरचे प्लेयर येणार होते कॉम्पिटिशनसाठी. पण आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोण आता मदत करत नाही, आपल्याला मदत करायला बाकीची निसर्ग तयार असतो, टाकून त्या प्रमाणात पाऊल उचललं पाहिजे. शाहरुख डायलॉग आहे ना तो, जिसको पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात से मिला लेना कैप्चर. फक्त आपण प्रयत्न केला पाहिजे. मी पण तसाच प्रयत्न केला, संघटनेला फोन लावला की असा असा प्रॉब्लेम, पैशाची मदत काय. त्यांनी लगेच पैशाची मदत केली, त्यांनी लगेच स्पॉन्सर शोधला, पैसे मला दिले. फॉरेस्ट मी म्हणलं होतं मला पैशाची मदत काय, त्यांनी दिली 5,000 रुपये. नंतर दिल्लीला गेलो. दिल्लीला जायचं कसं, तिथून दिल्लीची ट्रेन होती, मग दिल्लीच्या ट्रेनमध्ये गाडी टाकली, तिथं 6 दिवस राहिलो. तिथे आम्हाला सेकंड पोझिशन भेटली. त्यानंतर पेपर सगळ्या बातम्या आल्या, नंतर कॉम्पिटिशन झालं. अशा मी टोटल 22 ते 25 कॉम्पिटिशन खेळलोय फक्त 1.5 वर्षामध्ये. म्हणजे तुम्ही म्हणायला गेलं तरी एका महिन्यात 2-2 कॉम्पिटिशन मी खेळलोय. आणि असं पण नाही की सातारा ते सातारामध्ये, सातारा दिल्ली, सातारा मुंबई, सातारा कर्नाटक, हे सॉरी भोपाळ, अशा सगळ्या कॉम्पिटिशन खेळलं. सगळीकडे जिंकलो, सगळीकडे जिंकलं, असं नाही की कुठे जिंकलो नाही, सगळीकडे. म्हणजे हे जे आपण दाखवू कदाचित एंड मध्ये येत नसेल, पण मागे जे काही ट्रॉफी आहेत सगळे तिथले आहेत, सगळे घेतले. म्हणजे असं पण नाही की डायरेक्ट गाडी बनवली की शाटांगला गेलो, अशी कुठली गोष्ट नाही की दिली. आधीचा पण प्रवास बराच होता. हो, 1.5 वर्षामध्ये 25 कॉम्पिटिशन तू खेळला. 25 कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट सेकंड रँक कंटिन्युअस जिंकत राहिला. आता माझ्या मनामध्ये खूप एकदम अशी इच्छा होती की ती बाईक मी चालवून पाहाव, आणि मी म्हणजे तिला काय रँक देतो, आमची टीम काय, आमची पूर्ण टीम तुझी बाईक चालवून पाहिजे. तर आय होप तुझ्याकडे इथेनॉल असेल तर आपण तुझी बाईक चालू आणि आपल्या दर्शकांना पण दाखवू, तुम्हाला पण दाखवू की बाईक प्रत्यक्षात कशी चालते ऑन रोड. आम्ही तुम्हाला चालवून दाखवणार आहे साताऱ्याच्या रस्त्यामध्ये. तर चला घे दाखवू सगळ्यात पहिले. घ्यायचं हे इथेनॉल आहे, हे आम्ही आता चालवणार. आता मग ऍव्हरेज किती देते गाडी? 1 लिटरमध्ये 50 ते 55 किलोमीटर आपली गाडी जाते. 50 ते 55. आणि टॉप स्पीड किती गेली आहे गाडीची? 70 ते 75. 70 ते 75 गेली आहे. हां, गिअर किती आहे? किती गिअर इंजिन आहे? 5 गिअर इंजिन. 5 गिअर इंजिन. इथनं इथेनॉलला जातं आहे. हां. सो गाइस, बाईक ऍक्च्युली वर्क करते आहे. बाईक ऍक्च्युली वर्क करते आणि असा खूप जास्त हाईट असल्याचं वाटून राहिला आहे. तुम्ही तर बघितलंच असेल की काय काय आम्ही मस्ती केली बाईक सोबत. आमच्या टीमने या बाईकला पुन्हा टेस्ट केलं आणि खरंच छान छान वाटलं. म्हणजे एका नॉर्मल बाईक सारखी वाटत होती की आपण जी डे टू डे लाईफ मध्ये यूज करू शकतो. त्याच्यामध्ये समजा आपण लेडीजच्या हिशोबाने समजा ती बाईक बनवली तर अजून त्याचा सेल वगैरे वाढू शकतो. त्याच्यामध्ये बरेच डिझाईनचे चेंजेस आहे. मेकॅनिकल इंजिनियर आहे मी पण तुला त्याच्यामध्ये सध्या जास्त कळतं आणि खूप छान वाटलं. म्हणजे त्या बाईकला असं स्वदेशी काहीतरी लक्ष्मणराव किर्लोस्कर नंतर तूच व्हा असं म्हणायला म्हणजे मी मागे हटणार नाही. पण खूप छान वाटलं बाईक सर. भीती पण वाटत होती पण आता चांगलं वाटत आहे. आता एका थोड्या सेंटिमेंटल साईडला येऊ आपण. शार्क टँकवर तू बोलला की तुला जेवढा सपोर्ट भेटायला पाहिजे होता किंवा नॉर्मली लोकांना सपोर्ट भेटतो तो कदाचित तुला भेटला नाही.
त्या माइंडसेटला बीट करून त्यावेळेला घरची परिस्थिती त्या गोष्टींना ती कसं मॅनेज केलं, म्हणजे त्या प्रवासाबद्दल त्या थोड्या जर्नीबद्दल आम्हाला सांग. कारण की तू थोडा रेबेलियस टाईपचा आहे हे तर पूर्ण इंडियाने बघितलं जेव्हा शार्क टँक मध्ये तुझे शो केलं. त्या प्रवासाबद्दल थोडं सांग, आम्हाला जाणून घ्यायचं आहे की त्यावेळेची मनस्थिती कशी होती. गाडी बनवायची होती आणि घरी सांगितली गाडी बनवायची. घरची म्हणले राहू दे भाडा काय करू, त्यात आपलं सांगितलंस डिप्लोमा ऍडमिशन घेतलं, डिप्लोमा सोडलं. घेतलं नाही ना आपल्याला, मला पैसे गाडी बनवायला मला पैसे द्या. घरचे म्हणते नाही. मग आमचं एक मित्र होतं, त्याला म्हणलं मला पैसे कमवायचे काय करायला लागले. सॅलरीच करून झालं होतं. नंतर म्हणला हॉटेलमध्ये कामाला जातो. हॉटेलमध्ये कामाला गेलो, एकच दिवस गेलो. संध्याकाळी गेलो कामाला, 4 टेबलवरती रडलो. म्हणजे रडलो पण काय, तर मला बघितली माणसं म्हणायची तू हॉटेलमध्ये कशाला कामाला येतो, तुझं वय काय, तू हॉटेलमध्ये कशाला शिक म्हणते. 4 गोष्टींनी मला समजून सांगितलंय. तिथं मला एका माणसाने 10 रुपयाची टिप पण दिली. नंतर मी घरी आलो, त्या दिवशी जेवलं नव्हतं, काहीच केलं नव्हतं. आणि आमच्या वडील म्हणजे माझ्या काळाचं लागलं तो हॉटेल तर कामाला गेला. त्यांची इच्छा होती तर काहीतरी करावं आपल्याकडून पोरायला, पण त्यांना वाटत नव्हतं की ते होऊन जाईल म्हणून. दुसऱ्या दिवशी म्हणजे चल तुला एक चान्स देतो, तुला देतो पैसे. तिथून सुरुवात झाली. मग खूप काळजी झाली. म्हणजे असं पण परिस्थिती आली होती की बाद झाला, सगळे बाद झाले, काय नको शांत बसला. गेले तेवढे पैसे बाद झाले. पाहुण्यांकडनं पण पैसे घेतले होते. घेतले पाहुणे 15-20 रुपये. मग नंतर असं मला विचार आला की आपण हे सगळं सुरुवात केली कशासाठी, की आपल्याला नकोय, आपल्याला काहीतरी करायचं म्हणून आपण ही सुरुवात केली. तीच आपण कशी म्हणणार सोडायची. मी पुढे कंटिन्यू करत गेलो. मग शेवटी बसून शेवटी फॅमिलीचं सपोर्ट आलाच. कारण की किती पण काय पण झालं की घरचे. मग डिप्लोमा झाला, तेव्हा गाडी बनवून झाली होती, थोडी होती. पुढचा मार्ग काय दिसत नव्हता. म्हणून म्हणजे कुठेतरी काहीतरी होण्यासाठी आपण काहीतरी ट्राय करावं म्हणून मर्चंट नेव्हीला ट्राय केला. मर्चंट नेव्हीचे एंट्रन्स एक्झाम असते, सगळे क्लिअर केली, सिलेक्शन झालं. पण जायच्या 2 दिवस अगोदर आमच्या भावाला तो लंडनला असतो, तो तिकडून आला होता नुकताच. नशिबाने इथं आला होता. त्याने सांगितलं तू काही जाऊ नको. त्याने त्यातली जरा वास्तविकता सांगितली. माझं रिझर्वेशन होतं ते सगळं मी कॅन्सल केलं आणि मी मर्चंट नेव्हीला घेतला. माझा जेवढा टाईप काढला माझं सपना आमच्या व्ह्यूअर्सला बघायला. म्हणजे शार्क टँक इंडियामध्ये आपण सगळ्यांनी बघितला. माझ्या डोक्यामध्ये हाच प्रश्न होता, हा टॅटू यांनी काढला का. माणसं म्हणतात की टॅटू कशाला काढलं, त्यांना माहित नाही. माणसांना वाटतं माणूस करतो म्हणजे काय पण करतो, त्याच्या मागे पण काहीतरी कारण असतं. शरीरावर त्याला बंधवलं. म्हणजे मी पर्सनली असं मला कोणत्या गोष्टीबद्दल इतकं असं वाटत नाही की मी त्या अंगावर नाही बोलतो. त्याच्यासाठी खूप कमिटमेंट पाहिजे, खूप प्रेम पाहिजे त्या गोष्टीबद्दल. तर त्याचं रिझन काय, माझ्या डोक्यामध्ये तेच होतं की या गोष्टीचा अर्थ काय ते सांग आम्हाला थोडं. सो म्हणजे आहे अँकर आणि बोट थांबवायला लागतो अँकर. मर्चंट साईन असतं म्हणून तो अँकर मी काढलाय. सिलेक्शन झालं नाही, सगळं झालं होतं, पण जाता आलं नाही. जायची तर इच्छा होती पण लावली नाही म्हणून तो काढला. माझं ते रिझन होतं. म्हणजे असं काय असतं म्हणजे रिझन एकदम असं आलं वेगळं रिझन, एक्सपेक्टेड नव्हतं हे रिझन. सोशल मीडियाच्या ग्रोथच्या शिवाय असे रिअल लाईफ ऑपॉर्च्युनिटीज बद्दल थोडं म्हणजे काय चेंजेस काय आले लाईफ मध्ये, 2 लाईफ मधला डिफरन्स. म्हणजे असं बाहेर जरी गेलं तर माणसं अशी एक टाइम लागते, त्याला कुठेतरी बघितलं नंतर त्यांना संस्कृती शार्क टँक घेऊन जाऊन आणला. परत बाहेर गेलं की आपल्याला आदर भेटतो, तो तर सगळ्यांना पाहिजेच असतो. म्हणजे असं प्रत्येकाला वाटतं की आपण कुठे जरी गेलो तरी आपल्याला असं वेगळा फील आला पाहिजे, असं फील येतो. तो फील आला पाहिजे आपण भगवान. कॉलेज सप्लाय वगैरे करतात, बाहेर कंपनी बोलवतात, गेस्ट बोलवतात, परत कंपनी बरोबर ऑफर पण आलेला आहे. म्हणजे डिग्री व्हायच्या अगोदरच जॉबचा ऑफर, परत पण जॉब तर करायची इच्छा नाही, बिझनेसची पण ऑफर आलेली आहे. एक कंपनी आहे पुण्या बेटची, प्रोडक्शन साठी ते करायला चाललेलं आहे, 50% कोणती कंपनी ऑफर आहे? प्रेसिटेक इक्विपमेंट्स. प्रेसिटेक इक्विपमेंट्स तर काय करते ही कंपनी? ऑइल अँड गॅस मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे बॉयलर वगैरे असतात सप्लाय करते. मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्याचे प्रोडक्ट रशिया, तायवान. तर मग याचं म्हणजे टाइम लाईन, तू पासआउट झाल्यानंतर हे R&D वर पहिले टाइम देतील बरोबर. त्यांना त्याची तुझी टेक्नॉलॉजी पाहिजे.
डिग्री व्हायची आधी आत्ताच पाहिजे आहे, म्हणजे तुला ऑलरेडी प्लेसमेंट आहे. वा. आणि म्हणजे काय म्हणजे ते ऑन फ्लोअर ते कसं होणार आहे, म्हणजे ते प्रोडक्शन कसं होणार, त्याच्या फायनान्शियल्स बद्दल थोडं सांग ना. किती गाड्या बनतील पहिले. सुरुवातीला तर ते आता स्टेज आहे, तर त्यामध्ये विचार असा केला की गाडी मॅन्युफॅक्चर न करता इंजिन जे ऍग्रिकल्चर इक्विपमेंट मध्ये युज होतात तिथं आपण इंजिन सप्लाय करायचे आणि सुरुवातीला आपण तिथून स्टार्ट करायचं. कुठली जरी गोष्ट करायची म्हणजे तर ती छोट्यातून मोठी करावी लागते, असंच तो विचार केलेला आहे. आणि प्रोडक्शनचा जर विचार करता आला म्हणजे प्रोडक्शन करायचंय तर मला त्यामध्ये भांडवल लावायचं नाही, भांडवल लावणार आहे. अच्छा, तुझं फक्त म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स राहतील तर प्रॉफिट्स मधून तुला 50% 50%. अच्छा, म्हणजे आता ही जी कंपनी झाली प्रेसिटेक इक्विपमेंट, आता ही म्हणजे तुला रिअली सपोर्ट करत आहे, तुझ्या इनोव्हेशनला सपोर्ट करत आहे, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटलं. आणि MNCs पण इंडियन एंटरप्रेन्योर्सला पुश करत आहे, त्यांच्या टेक्नॉलॉजीचा यूज करून लोकल बेनिफिट कसं मिळेल याचा प्रयत्न करत आहे. पण मग त्या लोकांचा काय विचार आहे, म्हणजे कारण की इथेनॉलचा जो सप्लाय आहे त्याच्याबद्दल तो प्रॉब्लेम टॅकल वेळेसोबतच हळूहळू होईल. म्हणजे आपली गडकरी काम करतील गडकरी साहेब चांगले, पण बाकीचे राजकारण आहेत ते म्हणजे मी नाव नाही सांगत, मी आमच्या इथला एका ठिकाणी गेलो होतो, म्हटलं असं असं मला जरा फायनान्शियल सपोर्ट करा, तर ते म्हणले जा बाळा तुम्ही माझं बघतो काय करायचं, म्हणजे असं आहे. आणि तिकडे ते एक्सपो मध्ये जाते तर मी बाकीच्यांना एनकरेज करतो, तुमच्या शहरामध्ये आहे असा पोरगा त्याला एनकरेज करा ना तुम्ही. बरोबर, एक्झॅक्टली. पुढे जाऊ आपण. तू बोलला की प्रेसिडेंट इक्विपमेंट तुझ्या टेक्नॉलॉजीला फार्मिंग इक्विपमेंट्स मध्ये युज करणार आहे, म्हणजे फक्त बाईक साठी. म्हणजे जे शार्क टँक वर बोलले गेले होते अमित जैन तुला बोलले होते कार्स 24 वाले, कार्स 24 कार देखो सॉरी कार्स 24 हियर दिस व्हिडिओ इज नॉट स्पॉन्सर. पण अमित जैन तुला बोलले की वेगळे अल्टरनेटिव्ह, तर मग त्या डेव्हलपमेंट मध्ये तुझी टेक्नॉलॉजी युज होणार आहे, म्हणजे फार्मिंग इक्विपमेंट्स मध्ये तुझं टेक्नॉलॉजी युज होणार आहे. त्याच्याबद्दल सांग, म्हणजे कोणते कोणते फार्मिंग इक्विपमेंट्स आहेत, त्याच्याबद्दल काही पुढे डेव्हलपमेंट त्याच्याबद्दल काही माहिती झालं आहे. म्हणजे जे ऍग्रिकल्चर मध्ये युज होतो इंजिन वगैरे पाणी खेचायला, त्यामध्ये छोटे स्केलचे असतात जे मुवमेंटची गरज असते त्यामध्ये, आणि जी देखीलची आवश्यकता असते जे ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीमध्ये आता टेक्निकल मध्ये येते सगळे. सांगा बॉयलर मध्ये जो प्रीहीटर असतो ते वॉटरला प्रीहीट करायला लागतं, त्यामध्ये आपण यूज करू शकतो. म्हणजे जे आपल्याला माहित नाही त्यांची मला पण इक्विपमेंट्स माहित नाही तर यूज करणार, कारण त्याची कंपनी बरेच वर्ष झाली त्या सेगमेंटमध्ये आहे. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊ. शार्क टँक वर तो फीचर झाला, बऱ्याच लोकांनी तुला बघितलं, बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला, इंस्टाग्रामवर खूप फॉलोअर झाले, फ्लड झालं तुझं इंस्टाग्राम. हे सगळं व्हायच्या आधी, प्रसिद्धी भेटायच्या आधी किंवा आता असं कोणी व्यक्ती आहे का स्पेशल संबंध तुझ्या आयुष्यामध्ये? जेव्हा मी कोण नव्हतो, जेव्हा माझं कठीण काय होतं तेव्हा माझ्यासोबत अशी कोण फारसं नव्हतंच. तेव्हा जे होते ती माझ्याबरोबर आज पण आहे, पुढे भविष्यात पण राहील मी आशा करतो. मित्र पण असू शकतात ना, मित्र पण असू शकतात, मैत्रीण पण असू शकते, आम्हाला माहिती नाही. बरं ठीक आहे, शेवटच्या प्रश्नाकडे न्यूज जाऊ आपण. जे लोक तुला बघत आहेत त्यांना हे जाणून घ्यायचं की तू या 3-4 वर्षांमध्ये जे तुझा म्हणजे हा फेज होता याच्यामध्ये तू काय शिकला, आणि तू लहान विक्रांतला जेव्हा त्यांनी ही जर्नी सुरू केली तू त्याला काय सांगशील की भावा धीर धर, ही चूक करू नको, किंवा त्याला ऍडवाइस तू काय देशील? ते जरा भावनिकच होते, कारण की ती दहावीची परिस्थिती खूपच वेगळी होती. कारण की तेव्हा काय करायचं हे समजत नव्हतं, काहीतरी करायचं हे मनमध्ये होतं. आणि 10वी म्हणजे असं फेज असते की आपण वायबल झालेला असतो, सगळीकडेच आपल्याला हळूहळू सगळीकडे काय चाललंय दिसत असतं, तेव्हा आपण काय करायचं हे समजतच नाही. पण आपल्याला पुढे काय करायचं आपण ते तेव्हाच ठरवलं पाहिजे. त्यानंतर 10वी नंतरची 4-5 वर्ष असतात आयुष्यामध्ये काय करायचंय ते तेव्हाच आपण करू शकतो, नंतर आपल्याला पुढचा मार्ग सापडतो. आणि बरेचसे लोक म्हणतात की पुढचं बघू, तर पुढचं पुढं काय होत नाही, आपल्याला काय करायचं हे अगोदर ठरवलंच पाहिजे, तेव्हाच ते होऊन जाईल. आणि आपण एका कोणत्या तरी निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे आणि त्यावरती पुढे पाऊल टाकलं पाहिजे. कारण काही गोष्टी घडत नाही त्या घडवाव्या लागतात. तर आपलं कॉन्व्हर्सेशन एंड करू, पण खूप छान वाटलं म्हणजे तुझं पर्सनल लाईफ बद्दल जाणून, तुझ्या शार्क टँकच्या एक्सपिरियन्स बद्दल जाणून, आत्महत्या काही रिअलिटीज बद्दल जाणून. तर एक्सपिरियन्स फार चांगला होता. आपल्या पहिल्या एपिसोड मध्ये तू गेस्ट म्हणून भेटला
याबद्दल लाईक रिअली थँक्यू, तुझे आभार मानतो मी आणि आमची पूर्ण 1 मिलियन मराठाची टीम. आमच्या टीमने तुझ्यासाठी एक भेटवस्तू आणली आहे आणि 1 मिलियन मराठाच्या पूर्ण टीम कडून आम्ही हे तुला देऊ. महाराजांची ही एक प्रतिमा आहे. आमची जी ऑडियन्स आहे आणि आमच्यासोबत जे लोक जुळले आहेत ते लोक महाराजांना खूप प्रिय मानतात आणि तू साताऱ्याचा आहेस, तुला पण महाराजांची कीर्ती किती बेफाम होती याच्याबद्दल तुला आम्हाला सांगायची गरज नाही. तर 2 शब्द तू आम्हाला सांग की महाराजांबद्दल थोडं, की महाराजांकडून तुला काय प्रेरणा आहे. जेव्हा मी कॉम्पिटिशनला पहिला गेलो म्हणजे अशी मनामध्ये भीती होती काय करायचं काय नाही. म्हणजे आजपर्यंत प्रत्येक कॉम्पिटिशनला गेलो त्यावेळेस महाराजांचा स्टेटस लावला. दिल्लीमध्ये गेलो होतो, दिल्ली म्हणजे समजलं तुम्हाला तिकडे सगळे त्यांचे एरिया आला. तेव्हा अशी मनात भीती वाटत होती आपण इथे राहायचं कसं. 7 दिवस मी दिल्लीमध्ये होतो. परत प्रवासाला गेल्यावरती कॉम्पिटिशनला खूप कडक प्रवास असायचा. तर महाराजांना पहिलं की अशी ऊर्जा भेटायची की काय नाही सगळं शक्य आहे आयुष्यामध्ये, कारण की महाराजांनी आपल्या एवढे केले त्यातून मला ऊर्जा भेटायची. म्हणजे मराठी रयतेला रिप्रेझेंट करणार आपलं एक म्हणजे दैवतच त्यांना म्हणता येईल आपल्याला असं. म्हणजे हे तुला सांगतो ना लिटरली अंगावर काठी आले माझ्या. आणि ऐकताना म्हणजे ते एवढं मोठं प्रेरणास्थान आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी, पूर्ण मराठी माणसासाठी आणि काय पूर्ण भारतातले सगळे लोक त्यांना एवढं मानतात. तर खरंच ते महाराज आपल्यासाठी एक प्रेरणास्त्रोत तर आहेच. आणि आशा करतो की तुमचा सपोर्ट आम्हाला भेटेल या एपिसोडसाठी. आम्ही ही सुरुवात तुमच्यासाठी करतोय कारण आमची इच्छा आहे की तुमच्याजवळ अशा काही इन्स्पायरिंग स्टोरीज घेऊन यावं ज्याने तुम्ही इन्स्पायर व्हाल आणि मराठी माणसाच्या मनामध्ये उद्योग आणि बिझनेस याबद्दल एक उत्तेजना निर्माण होईल आणि त्याच्यामुळे आपलं फायनान्शियल डेव्हलपमेंट होईल. कारण आताचं मॉडर्न साम्राज्य आणि मॉडर्न स्वराज्य जे आहे ते बिझनेस आणि इकॉनॉमी ड्रिव्हन राहणार आहे. तर मॉडर्न स्वराज्यामध्ये बिझनेसचा इम्पॉर्टन्स खूप जास्त राहणार आहे आणि अशाच अनेक एंटरप्रेन्युअर्स आणि बिझनेसमॅन सोबत आम्ही मीट करू आणि त्यांच्या बिझनेस मॉडेल्सला डिकोड करू आणि त्यांच्याबद्दल माहिती घेऊन तुझ्यासाठी आम्ही येणार आहे. तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, विक्रांतच्या इंस्टाग्राम पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आमच्यासोबत जोडून राहा. तोपर्यंत जय हिंद, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र.